सध्या मनपा निवडणुका घोषित झाल्या आणि त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय। पाहूयात त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार। राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेस शिवायच ठाकरे बंधू मुंबई मनपा निवडणूक लढवणार असल्याची माहिती। मनपा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता युतीची अधिकृत घोषणा होणार। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। खासदार वर्षा गायकवाड यांचा पुनरुच्चार। तर आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार असंही केलं स्पष्ट। तर त्याने एक गोष्ट सांगते की आमची भूमिका हीच राहणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन, कारण मुंबईच्या विकासामध्ये मुंबईकरांचा प्रत्येक ठिकाणी जो आहे तो समान हिस्सा आहे आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना घेऊन जाऊन आम्ही मारहाण शब्द शिवा देणं हे आमची संस्कृती नाही। मैत्रीपूर्ण लढत असं म्हणायचं ताई? नाही, असं नाही। आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत। आम्ही मुंबईकरांच्या विषयावर लढणार आहोत। ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आले तरी आम्हाला फटका बसणार नाही। मुंबईकर भाजप आणि शिवसेनेला निवडून देतील। मुंबईकर विकासाला साथ देतील। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। तर मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी महायुतीची उद्या पहिली बैठक पार पडणार। दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील। निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचं मायक्रो प्लॅनिंग। त्यामुळे शिवसेना सक्षमतेने निवडणूक लढवेल आणि उद्धव ठाकरे त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भगवा फडकवेल। शिवाय उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार आहेत। अंबादास दानवेंची निवडणुकांसंदर्भात प्रतिक्रिया। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 1.5-2 वर्षापासून अतिशय मायक्रो प्लॅनिंग याच्यासाठी केलेलं आहे। तो मुंबई सक्षमतेने शिवसेना लढेल आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भगवा फडकवेल। जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढेल। तर काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती होईल। तर 1 ते 2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र लढेल। मनपा निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भाजप आणि शिवसेनेची युती होईल। काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल। 1-2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। मतदार याद्यांमधला घोळ कोण सोडवणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। तर निवडणुकीपूर्वीच्या भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंची टीका। तर यावर मतदार याद्यांसंदर्भात काही प्रश्न असल्यास पुराव्यांसह कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं विरोधकांना उत्तर। तर भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे। आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपात भाजप राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, मात्र मैत्रीपूर्ण लढत होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर महापालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत युती करण्याचं सुतोवाच। कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। पुण्यात महाविकास आघाडी ही एकत्र निवडणूक लढवणार। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकीत माहिती। एकमेकांचे उमेदवार न पळवण्याचा आणि बंडखोरी टाळण्याचा निर्णय। समविचारी पक्षांसंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर सोबत घेण्याचा हा निर्णय होणार। दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे। कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। 2022 पासून ज्या मुद्द्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तो मुद्दा न सुटताच निवडणुका होत आहेत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तर चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकांच्या आरक्षण प्रश्नावर कोणी सुप्रीम कोर्टात गेलं तर त्यावर काय निर्णय येईल हे सांगता येत नाही, असंही वक्तव्य। 2022 पासून ज्या मुद्द्याच्या संदर्भात निवडणुका पुढे गेल्या, शेवटी तो मुद्दा न सुटताच तर निवडणुका होत्या। मग प्रश्न कुठून उपस्थित होतो? आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये काय निर्देश दिले त्यावर हे सर्व। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व महापालिका सर्वांना सोबत घेऊन लढणार। तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। भाजप आणि शिंदे गटाची मस्ती जिरवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, तशी भूमिका शिवसेना निभावेल, असंही वक्तव्य। शिवसेना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात सगळ्या महापालिकेत सक्षमतेनं सगळ्यांना सोबत घेऊन लढण्याचा प्रयत्न करते आणि निश्चित त्याच्यात यश मिळेल।
सध्या तरी एकला चलोरीचा नारा, चर्चेनंतर अंतिम निर्णय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रान उठवू, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा इशारा. ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रान उठवू आणि सांगू सरकारला की या सरकार हे ओबीसीच्या विरोधात आहे. जे 11 लाख मतदार दुबार मतदार आहेत ते व्हेरीफाय करून रद्द करण्याची शशिकांत शिंदे यांची मागणी. तर आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा सोडून दिली आहे असंही वक्तव्य. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत म्हणूनच निवडणुका घोषित झाल्याचंही विधान. 11 लाख दुबार मतदार आहेत. आमची हरकत त्याच्यावर होत होती, पण आमचं विरोधकांचं ऐकायचं नाही. सत्तेच्या माध्यमातून सत्ता मिळवायची अशा प्रकारचा प्रकार सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात लवकरच निर्णय. मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाला मानणाराच महापौर बसेल. मराठी माणूस मुंबईत एकत्र आलाय, त्यामुळे भाजपचा महापौर बसणार नाही. मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार का? मला तर वाटतं याचा निर्णय लवकरच राजसाहेब जाहीर करतील. मला तर वाटतं महापौर हा मराठीच बसेल आणि तो ठाकरे फॅमिलीला, ठाकरे परिवाराला मानणाराच महापौर असेल. मतदार याद्यांसंदर्भात आयोगानं निर्णय घेतलेला नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका करण्याची भाजप आणि आयोगाची इच्छा नाही. काँग्रेसच्या अतुल लोंढे यांची टीका. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. मतदार याद्यांमधील दुबार नावांसंदर्भात निवडणूक आयोगानं काय कारवाई केली ते सांगावं. हरकतींवर सुद्धा स्पष्टीकरण द्यावं. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. भाजप निवडणुकीसाठी तयार. महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार, आम्हाला पूर्ण विश्वास. भाजप प्रवक्ते अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया.